श्रीमंत व्हायला कोणाला नाही आवडणार? प्रत्येकाचं श्रीमंत व्हायचं स्वप्न असतं. मग जर श्रीमंत व्हायचं असेल तर या गोष्टी देखील करणं आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाची रहस्य असतात जी श्रीमंत लोक पाळतात आणि म्हणून कदाचित ते यशस्वी असतात. ती आपल्यालाही जाणून घ्यायची आहेत. या व्हिडिओमार्फत ती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्ही कधी स्वतःला असं विचारलंत का की मी अजूनही तिथेच का आहे जिथे 10 वर्षापूर्वी होतो? इतके कष्ट करूनही मी जिंकत का नाही? कारण मित्रांनो, एक गुपित आहे जे बहुतेक लोकांना माहीतच नसतं आणि ज्यांना ते कळतं ते मात्र स्वतःचं आयुष्य बदलून टाकतात. आज आपण अशा काही गुपिताचं दार उघडणार आहोत आणि एकदा का तुम्ही त्यात पाऊल ठेवलं की यश हे तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका. कधीतरी तुम्ही असा विचार केला आहे का की काही लोक करोडोंमध्ये खेळतात, खूप सारा पैसा असतो त्यांच्याकडे, आणि काही लोक मात्र आयुष्यभर कष्ट करूनही विशेष काही साध्यच करू शकत नाही. आयुष्यभर ते कष्टच करतात. त्यांच्यात आणि तुमच्यात नेमका फरक काय आहे? याचं उत्तर एकदम साधं आणि सोपं आहे. ते काही गोष्टी जाणतात, त्याप्रमाणे अवलंब करतात ज्या तुम्हाला अजून माहीतही नाहीत, आणि त्या गोष्टी ते कोणाला सांगत देखील नाहीत बरं का, जोपर्यंत ते यशस्वी होत नाही. जर तुम्हाला खरंच या जगात काही मोठं करायचं असेल, पैसा कमवायचा असेल, नाव कमवायचं असेल आणि असा मुक्काम गाठायचा असेल जिथे लोकांनी तुमच्याकडे एक आदर्श म्हणून पाहावं, जर तुम्हाला एक कटू सत्य मान्य करावंसं लागेल, ते म्हणजे जग तुम्हाला यशस्वी होताना कधीही पाहू शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. लोकांना तुमच्या मेहनतीपेक्षा तुमच्या अपयशात जास्त गंमत वाटते, जास्त आनंद मिळतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता, यश मिळवण्यासाठी धडपड करत असता, तेव्हा लोक सहानुभूती दाखवतात. पण जसजसे तुम्ही वर चढायला लागता, जिंकायला लागता, म्हणजेच प्रगती करायला लागता, तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील. आज या व्हिडिओमार्फत आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही जर सगळ्यांना सांगत सुटलात तर कदाचित तुमच्या प्रगतीचा रस्ता तुम्ही स्वतःच अडवणार आहात. या गोष्टी ऐकायला थोड्या कडू वाटतील, पण सत्य आहेत बरं का. ज्या श्रीमंत लोक कोणाशी कधीही शेअर करत नाही आणि गरीब लोक मात्र कधीही समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. यात सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बिल गेट्स आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मायक्रोसॉफ्टवर शांतपणे काम केलं, त्यांचा गाजावाजा का केला नाही? कारण त्यांना माहीत होतं तोपर्यंत तुमचं काम बोलायला लागत नाही जोपर्यंत तुमचे शब्द लोकांना फक्त स्वप्नासारखे वाटतात. त्यांनी आधी आपल्या आयडिया वास्तवात उतरवल्या, त्यांच्यावर काम केलं, अनुभव घेतला आणि मगच जगासमोर मांडले, आणि तेव्हाच लोकांनी त्यांना गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली. म्हणून जर तुम्हालाही आयुष्यात काही मोठं करायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, आपल्या स्वप्नांना साकार करायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण त्यातून तुम्ही अशा काही गोष्टी जाणणार आहात ज्या तुमच्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत, ज्या फक्त तुमची विचारसरणीच नाही तर फक्त संपूर्ण आयुष्य देखील बदलून टाकण्याची ताकद या विचारांमध्ये आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुमची स्वप्न मोठी लोकांना कधीही सांगू नका. तुमची जी काही स्वप्न, तुम्ही मोठी स्वप्न पाहिली, ती लोकांना सांगत बसू नका. स्वप्न ही मनाच्या गाभाऱ्यात फुलतात, ती आपल्याला जिवंत ठेवणारी असतात, पुढे नेणारी आशा असतात. जेव्हा ही स्वप्न मनात राहतात तेव्हा ती आपल्याला सतत पुढे ढकलणारी प्रेरणा बनतात. पण अशी ही स्वप्न आपण लोकांसमोर मांडतो जशी की हळूहळू कमजोर पडू लागतात, लोकांच्या चेष्टेचा विषय होऊ लागतो. खूप वेळा आपल्याला संकुचित विचारांची लोकही भेटतात जे सांगतात इतकं मोठं स्वप्न नको बघूस, तुझ्या कुवती बाहेरचं आहे, पहिले तू नोकरी कर, कुणाचा तरी गुलामी कर, मग स्वप्न बघ, किंवा तू हे करूच शकत नाहीत. अशा अनेक निगेटिव्ह गोष्टींनी आपल्याला नकारात्मकता आपल्यामध्ये भरवतात. अशा शब्दांनी आपला आत्मविश्वास देखील तुटतो आणि कधी कधी आपण स्वतःच आपली स्वप्न मागे सोडून देतो, आपल्या स्वप्नांपासून दूर जायला लागतो. जगात फारच थोडे लोक तुमच्या स्वप्नांना समजून घेऊ शकतात आणि त्यांचा आदर देखील करतात, कारण तुमची स्वप्न त्यांच्या विचारांपेक्षा कितीतरी मोठी असतात. काही जण तर तुमच्या मोठ्या स्वप्नांमुळे घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा जर वर जाऊन बसाल तर ते कमी लेखतील. बिल गेट्सनेही मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीला आपली स्वप्न मनातच ठेवली, शांतपणे मेहनत केली आणि वेळ आल्यावरच जगाला आपलं व्हिजन दाखवून दिलं. लक्षात ठेवा, बोलून दाखवलं की लोक चेष्टा केली जाते, मस्करी आणि निंदा देखील केली जाते, पण करून दाखवलं की लोक आदराने आपल्या समोर मान झुकवतात, आपल्या मागे पुढे करायला लागतात. स्वप्न मनात भरत ठेवा, मेहनत करत राहा आणि वेळ आल्यावर आपल्या यशातून त्यांना जगासमोर सादर करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कमाई, आपलं इन्कम हे कधीही कोणाला सांगू नका. आजच्या जगात दोन गोष्टी लोक पटकन ओळखतात, तुमचा आनंद आणि तुमची कमाई.
जसे तुम्ही आनंदी दिसायला लागतात, तुमची लाईफस्टाईल सुधारते किंवा कमाई वाढवता, तेव्हा लोक तुम्हाला नोटीस करतात. पण चांगल्या अर्थाने नाही बरं का, ते तुमच्यावर जळतात. तुमच्या परिस्थितीवर, तुमच्या पैशावरती, तुमच्या इन्कमवरती. आपल्या संघर्षाच्या काळात कोणालाच काही फरक पडत नाही. पण एकदा कळलं की आपली परिस्थिती चांगली झाली आहे, आपण चांगले कमवत आहोत, मग कमाई 5,000 असो किंवा 50,000 असो किंवा 5,00,000, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. काही जण जळायला लागतात, काही जण तुलना करायला लागतात आणि काही जण तर असं आणतात की आपण काहीतरी चुकीचंच केलंय, किंवा काही जण आपल्या पैशावर डोळा ठेवून राहतात. लक्षात ठेवा, कमाई तितकीच गुप्त ठेवा जितकी तुमचा ATM पिन ठेवता. आपल्याला कोणी पगार विचारला तर काय उत्तर द्यायचं याबद्दल मी एक व्हिडिओ देखील बनवला आहे, बघितलं नसेल तर बघून घ्या. पगार ही गोष्ट सार्वजनिक नसून खाजगी आहे. शहाण्या माणसांना ती सांगायची गरज नाही आणि उगाच जिज्ञासेपोटी विचारणारे बहुतेक लोक इतरांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी देखील विचारतात. हे इतर लोक कोण असतात? तुमचे निंदक, तुमचा द्वेष करणारे आणि तुमचं भलं झालेलं पाहून मनात जळणारे लोक असतात. पुढचं म्हणजे तुमच्या घरच्या समस्या किंवा कमजोरी ही उघड करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, कधी कधी वादविवाद देखील असतात, नातेसंबंध बिघडलेले असतात, कधी आर्थिक अडचणी, कधी एकटेपणा, तर कधी काय आणि कधी काय, अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये चालूच असतात. मग हलकं करण्यासाठी आपण आपल्या अडचणी लोकांना सांगतो, पण ऐकून घेणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली हितचिंतक किंवा आपला जवळचा मित्रच असतो असं नाही. तुमच्या कमतरता सांगितल्या की अनेक जण त्यातून समजून घेण्यापेक्षा त्यांना गॉसिपमध्ये बदलतात. हळूहळू तुमची ओळख एक कमजोर व्यक्ती म्हणून बनू लागते. बिल गेट्सने कधी कोणासमोर बसून सांगितलं नाही की त्याने किती त्रास सोसला आहे. त्याने फक्त एवढं म्हटलं, मी माझ्या समस्यांना ताकद बनवलं आणि उत्तर दिलं माझ्या कामाने. कमजोरी लपवून ती ताकदीमध्ये बदलायला शिका, कारण लोकांना अश्रूंची नाही तर जिद्दीची किंमत कळते. तुमचे अपयश हे लोकांसमोर कधीही मांडू नका. पुढचा हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपयश आलं म्हणजे हारून जाऊ नका आणि लोकांना अजिबात सांगत बसू नका. अपयश म्हणजे यशाकडे घेऊन जाणारी पहिली पायरी आहे हे आपण जाणतोच. हे जरी खरं असलं तरी प्रत्येक माणसाला आपल्या अपयशाबद्दल सांगू नका. ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. ज्यावेळी तुम्ही लोकांना वारंवार तुमच्या अपयशाबद्दल सांगता तेव्हा ते तुमच्या क्षमतेवर शंका घेतात. यशस्वी लोक हे चुकतात, पडतात, पण ते शांतपणे शिकतात आणि आणखी मजबूत बनतात. बिल गेट्सलाही सुरुवातीला अनेकदा अपयश आलं, पण त्याने ते अपयश जगासमोर मांडलं नाही. त्यातून त्यांनी स्वतःच्या चुका सुधारल्या आणि मायक्रोसॉफ्टला टेक जगातील दिग्गज कंपनी असं बनवलं. असे अनेक दिग्गज नेते आहेत की त्यांनी आपल्या स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. भविष्यातील प्लॅन देखील कोणाला सांगू नका, हा देखील महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. उत्साहात आपण अनेकदा आपल्या भविष्यातील योजना लोकांना सांगतो. आपल्याला असं वाटतं की आपण जर आपल्या योजना लोकांना सांगितल्या तर कोणीतरी सपोर्ट करेल, पण सत्य परिस्थिती अशी आहे की जी तोपर्यंत तुमच्या योजना वास्तवात येत नाहीत तोपर्यंत त्या उघड करू नये. यामुळे तुमची ऊर्जा आणि आत्मसन्मान, आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो. काही जण तुमच्या प्लॅनची चेष्टा करतील, काही जण कॉपी करण्याचा प्रयत्न करतील आणि काही जण तुमचं मानसिक खच्चीकरण देखील करतील. म्हणून जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुमच्या योजना आणि भविष्यातील वाटचाल यांबद्दल कोणालाही सांगू नका. या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आपण अशा काही गोष्टी जाणून घेतल्या आहोत. शेवटची काही गोष्ट आहे ती अगदी म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की इतरांच्या मनात अडकू नका. आपली ओळख स्वतः निर्माण करा. इतरांचं मत हे तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही. लोक त्यांच्या अनुभवांवर, त्यांच्या मर्यादांवर, विचारांवर तुम्हाला मोजतात. जर तुम्ही त्यानुसार जीवन जगलात तर स्वतःची खरी ओळख ही कधीच तुम्ही निर्माण करू शकणार नाही. पहा, बिल गेट्सनेही टीकेकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्या क्षमतांवर आणि विचारांवर विश्वास ठेवला. खरी यशस्वी कहाणी तर तीच असते जी आपण स्वतः मात्र लिहितो आणि स्वतः अंमलात आणतो. हा व्हिडिओ ऐकून या विचारांना तुम्हाला जीवनामध्ये जर नक्कीच व्हॅल्युएबल बदल घडवावीशी वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशा सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. श्रीमंत व्हायला कोणाला नाही आवडणार? प्रत्येकाचं श्रीमंत व्हायचं स्वप्न असतं. मग जर श्रीमंत व्हायचं असेल तर या गोष्टी देखील करणं आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे